दोन्ही हात एकमेकांवर चोळून सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. दुर्गा देवींचे 7वे शक्तीचे स्वरूप कालरात्री देवी. बघा, नावाप्रमाणेच ह्या देवीचे स्वरूप खूप भयावह असे आहे. ह्या देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते. चतुर्भुजा असलेल्या देवीच्या एका हातामध्ये खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात त्यांचा अभय मुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. या देवीचे वाहन गर्दभ आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत. ही त्रिनेत्र आहे. देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे. प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम कालरात्री देवै नमः. बघा, या देवीच्या उपासनेने सहस्त्रहार चक्रामध्ये जागृती होऊन परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. परमतत्व, शिवतत्व, शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. सहस्त्रहार चक्रामधला प्रत्येक अवयव परमतत्वाशी संबंधित. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास, जो अगदी व्यवस्थित सुरू आहे. प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर ओम द्वारे. बघा, या देवीची पूजा तिन्ही सांजेनंतर करण्याची प्रथा आहे. गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षदा यांनी देवीचे पूजन करावे. तसेच ह्या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते. बघा, या देवीच्या उपासनेने अकाल मृत्यूचे भय आपल्याला राहत नाही. असे हे अतिशय पूजनीय असलेले दुर्गा देवींचे शक्तीचे स्वरूप. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात तुमचे दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा. रेखेची चिन्ह काढा. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे. आपले दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. जणू कालरात्री देवीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपल्या डोक्यामध्ये सतत चांगलेच विचार, त्या विचारांद्वारे आपण आपल्या आयुष्याची दोरी लांबवत आहोत. चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे.
या देवीच्या उपासनेने या ब्रह्मांडातल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवायचे. गर्दनिळा प्रकाश आज्ञा चक्रावर पडलेला आहे. त्या गर्दनिळा प्रकाशाप्रमाणेच ह्या देवीचा रंगसुद्धा असाच आहे. भयावह स्वरूप असलेली कालरात्री देवी तिचे हे रूप तिने धारण केलेले आहे. ते जे कोणी विविध राक्षस आहेत त्यांच्यासाठी ते भीतीदायक आहे. सामान्य जनांसाठी अशी ही देवी पूजनीय आहे. महिषासुर रूपी जे काही राक्षस आपल्या आजूबाजूला आहे त्यांचा नाश करण्यासाठी या देवीने हा अवतार घेतलेला आहे. शक्ती स्वरूपा कालरात्री देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ओम कालरात्री देवै नमः. बघा, दुर्गा देवींचे शक्तीचे 6वे स्वरूप कात्यायनी देवी, कात्यायन ऋषींची कन्या, ह्या आज्ञा चक्रावर विराजमान झालेल्या आहेत. ओम श्री कात्यायनी देवै नमः. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपले आज्ञा चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला सक्षम आज्ञा चक्राचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र, त्याचबरोबर आपल्या गुरूंचे स्थान, सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र देवी दुर्गांचे 5वे शक्तीचे स्वरूप स्कंदमाता देवी, ज्यांनी कुमार कार्तिकेयांना एका हातात घेतलेले आहे. प्रेम आणि वात्सल्य रूपी हे देवीचे शक्तीचे स्वरूप आपल्या बाळासाठी कुठल्याही संकटांना समोर जाणारी प्रत्येक मातेचे हे स्वरूप आकाश तत्वरूपी महासरस्वतींच्या स्वरूपात विशुद्ध चक्रावर विराजमान झालेले आहे. त्याद्वारे बुद्धीच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे.
ओम श्रीं स्कंदमाता देवै नमः. खूप आभार मानायचे स्कंदमाता देवींचे बीजाक्षर हमद्वारे. हम 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 पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत आहोत. त्याद्वारे दुर्गा देवींच्या प्रत्येक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे आपल्या दोन्ही हातांनी सगळी पुण्यकर्म घडत आहेत. या पुण्यकर्मांचे खूप आभार मानायचे हमद्वारे. हम 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 सावकाश आणि प्रेमाने आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया इथे स्थित असलेल्या कुष्मांडा देवींच्या कृपा आशीर्वादामुळे अगदी व्यवस्थित सुरू आहे. देवी कुष्मांडा ज्यांच्या स्मित हास्यामुळे या ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे, या शक्ती रूपाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. सूर्यमंडळामध्ये ज्यांचे निवासस्थान आहे, ज्या अतिशय तेजोमय आहेत, अशा ह्या कुष्मांडा देवीचे खूप आभार. ओम श्रीं कुष्मांडा देवै नमः. खूप आभार प्रत्येक श्वासाचे, प्राणवायूचे बीजाक्षर यमद्वारे. यम 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 प्रत्येक श्वास महत्त्वाचा, प्राणवायू खूप महत्त्वाचा. प्रत्येकाचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. अग्नी तत्व, सूर्य तत्व, सूर्य नाडी उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. शक्तीचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा देवी, अष्टभुजा देवी, ज्या सिंहावर आरूढ होऊन आलेल्या आहेत, ज्यांच्या ललाटावर आहे घंटेच्या आकारातील चंद्रकोर, म्हणून त्यांना चंद्रघंटा असे संबोधण्यात येते. ज्यांचा ऊर्जेशी संबंध आहे, रक्तधातूशी संबंध आहे, ज्यांच्या उपासनामुळे आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होते,
अशा ह्या चंद्रघंटा देवींचे खूप आभार मानायचे. ओम श्रीं चंद्रघंटा देवै नमः. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. बघा, या देवीच्या उपासनेने तुम्हाला विविध घंटानाद ऐकायला येतात. त्याचबरोबर विविध सुगंध तुम्हाला येऊ शकतात. अशी ही चंद्रघंटा देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मणिपूर चक्रामधला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येक क्षणाला सक्षम मणिपूर चक्राचे आभार मानायचे बीजाक्षर रम द्वारे. रम 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 बीजाक्षरद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. बघा, प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. बीजाक्षरद्वारे प्रत्येक सूक्ष्म पेशींना, सूक्ष्म स्नायूंना आणि त्याद्वारे आपल्या हाडांना कंपनं मिळत आहेत. त्याद्वारे प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे. साक्षात दुर्गा देवींचे आपल्याला ह्या नवरात्रीत भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला. आणि सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्व, चंद्रतत्व याच्याशी संबंधित असलेले हे चक्र दुर्गा देवींचे शक्तीचे दुसरे स्वरूप ब्रह्मचारिणी देवी, ज्यांनी एका हातात जपमाळ घेतलेली आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे. पांढरे वस्त्र ज्यांनी धारण केलेली आहे, ब्रह्माचे आचरण करणारी, तपश्चर्या करणारी देवी पार्वतीचे सोज्वळ असे स्वरूप, ज्यांनी घोर तपश्चर्येद्वारे शंकर महादेवांना प्राप्त करून घेतले. ह्या देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम श्रीं ब्रह्मचारिणी देवे नमः. बघा, पांढरे वस्त्र जो शिकवतो संयम, प्रत्येक गोष्टीमध्ये संयम. कुठलीही गोष्ट संयम असल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्याचबरोबर हिंसेपासून परावृत्त करतो असा हा पांढरा शुभ्र रंग. सात्विकतेचे स्वरूप असलेली ब्रह्मचारिणी देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे सक्षम जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे. चंद्रतत्व, जलतत्व, इडा नाडी, डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. बीजाक्षर वमद्वारे आपल्या पावनभूमीत असलेल्या सगळ्या पवित्र नद्या
गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या आणि त्या पवित्र नद्यांमधील अमृतमय जल ज्याचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी, खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे बीजाक्षर वमद्वारे. वम 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 वमरूपी जलतत्वाचे खूप आभार मानायचे. त्याद्वारे आपले स्वाधिष्ठान चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. दुर्गा देवींचे शक्तीचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवी, शैलपुत्री देवी हिमालय कन्या ज्या नंदी देवावर स्वार होऊन आलेल्या आहेत, ज्यांच्या एका हातामध्ये त्रिशूल आहे, दुसऱ्या हातामध्ये कमलपुष्प आहे. अतिशय सुंदर स्वरूप असलेली शैलपुत्री देवी, नंदीदेव म्हणजे साक्षात शंकरांचे रूप जे त्यांच्या सोबत आहे. शैलपुत्री देवी ज्यांनी आधीच्या जन्मामध्ये स्वतःच्या वडिलांवर क्रोधित होऊन त्यांनी तयार केलेल्या यज्ञामध्येच स्वतःला वाहून घेतले, जिथे त्यांचा अपमान झालेला होता आपल्या वडिलांच्याच घरी, आणि पुढच्या जन्मामध्ये त्यांनी हिमालय कन्या म्हणून जन्म घेतला. म्हणून त्यांना शैलपुत्री असे नाव पडले, ज्यांच्या ललाटावर आहे चंद्रकोर. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. ओम शं शैलपुत्री देवै नमः. अतिशय सुंदर स्वरूप असलेली शैलपुत्री देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. नवदुर्गा देवींची आपण उपासना करत आहोत. आजच्या 7व्या उपासनेच्या दिवशी काल रात्री देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. काल रात्री देवी जिच्यापासून सगळे शत्रू भयभीत होतात, शत्रूंचा विनाश करणारी काल रात्री देवी, विविध राक्षसांचा नाश करणारी भयावह स्वरूप असलेली काल रात्री देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम कालरात्री देवै नमः. बघा, सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. जणू काही या देवीला घाबरून त्या
सगळ्या नकारात्मक ऊर्जा निघून गेलेल्या आहेत. ह्या देवीचे डोळे एकदम लाल आहेत, जिची पूजा फक्त संध्याकाळीच केली जाते. अशा ह्या कालरात्री देवीचे खूप आभार मानायचे. शक्ती स्वरूपा कालरात्री आपल्या भक्तांचे जे शत्रू आहेत त्या शत्रूंचा नाश करणारी ही कालरात्री देवी, हिला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. सगळ्या वाईट शक्तींचा नाश ह्या देवीच्या उपासनेने झालेला आहे. खूप आभार मानायचे ह्या देवीचे प्रत्येक क्षणाला. शैलपुत्री देवींचे खूप आभार मानायचे, ज्या मूलाधार चक्रावर विराजमान झालेल्या आहेत. बीजाक्षर लम द्वारे. लम 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 माँ दुर्गा देवींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. आपली 7ही चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. या 7ही चक्रांना ह्या बीजमंत्राद्वारे भरभरून ऊर्जा मिळालेली आहे. या सक्षम 7ही चक्रांचे खूप आभार मानायचे. माँ दुर्गा देवींचे खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला आपल्या कुलदेवींचे खूप आभार मानायचे. आपल्या कुलदेवींची कृपा आपल्यावर आहे. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. ह्या नवरात्रीच्या सुंदर दिवसामध्ये प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम कालरात्री देवै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम कालरात्री देवै नमः. खूप आभार मानायचे कालरात्री देवींचे प्रत्येक क्षणाला. वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.